आज इथे मी जळगावमध्ये पत्रकार परिषद आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहित मी घेतलेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत असेल नेहमी इलेक्शनच्या वेळेस पण हा मुद्दा राहिलेला आहे की इथे केळीसाठी काही करत नाही किंवा केळीसाठी काही करण्यात आलेलं नाही आहे। पण आज मला सांगताना आनंद होतोय की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मागच्या काही वर्षांमध्ये क्लस्टर योजना हॉर्टिकल्चर विभागाची सुरू झालेली आहे की ज्यामध्ये 53 क्लस्टर पूर्ण देशभरामध्ये होणार आहे की जे देशभरातले जे चांगल्या क्वालिटीचे आपले फळं आहे त्यांना क्लस्टरच्या माध्यमातून अजून चांगलं मार्केट आपण कसं उपलब्ध करून देऊ शकतो, इंटरनॅशनल मार्केट कसं उपलब्ध करून देऊ शकतो की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। आणि मी पण प्रयत्न करत होते की जे पायलट प्रोजेक्ट जो घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये देशातले 12 प्रोजेक्ट आहे घेतलेले क्लस्टरचे, त्याच्यामध्ये जळगावचा समावेश झाला पाहिजे। आणि आज मी अभिमानाने सांगू शकते की 12 क्लस्टरमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश झालेला आहे। याच्यासाठी मी केंद्र सरकारचे आदरणीय मोदी साहेब असतील, कृषी मंत्री आपले चव्हाण साहेब असतील, राज्याचे आमचे देवेंद्रजी असतील, सगळ्यांचे मी खूप मनापासून मी आभार मानते की जळगाव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे, कारण हा भविष्याच्या येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं। आज जर इथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या क्वालिटीचं जर उभं राहिलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जे काही अडचणींना समोर जावं लागत होतं, बऱ्याच वेळा भाव मिळत नव्हता किंवा व्यापारी त्यांची मनमानी करत होते, तर ह्या माध्यमातून ते थांबेल। शेतकरी स्वतः एवढा सक्षम होईल की ज्या माध्यमातून तो त्याची केळी चांगल्या पद्धतीची उगवू शकतो, चांगलं इंटरनॅशनल मार्केटला तो ट्रेडिंग करू शकतो। आणि त्याचबरोबरने आम्ही हा सुद्धा प्रयत्न करतोय की बाय प्रोडक्ट याचे इथे सुरू झाले पाहिजे आणि त्याला एक चांगलं मार्केट उपलब्ध झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही सरकारसोबत सुद्धा बोलतो आहे, राज्य सरकार सोबत सुद्धा आमची चर्चा सुरू आहे। रेल्वे विभागाशी पण सुद्धा आम्ही बोलतोय की रेल्वेचा वापर आम्ही याच्यामध्ये कसं करून घेऊ शकतो। जी एक सगळ्यात मोठी अडचण टिश्यू कल्चरला घेऊन पण इथे राहिलेली आहे। जेन इरिगेशनने आतापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना सेवा दिलेली आहे, सगळ्या देशभरामध्ये सेवा देतोय, नक्कीच चांगलं काम त्यांचं आहे। पण त्याचबरोबरने अजून इथे टिश्यू कल्चर पण इथे डेव्हलप झालं पाहिजे, चांगल्या क्वालिटीची लॅब इथे डेव्हलप झाली पाहिजे की जे व्हायरस वेगळे येतात किंवा सॉईल टेस्टिंग लॅब जेवढ्या हायटेकची पाहिजे ती सुद्धा आपल्या ह्या विभागात नाही आहे। तर ह्या क्लस्टरच्या अंतर्गत ती लॅबसुद्धा इथे आली पाहिजे की ज्या माध्यमातून शेतकरी स्वतः त्याचं सॉईलचं टेस्टिंग करू शकतो, त्याच्यामध्ये पण त्याची कॉस्ट सेविंग होणार आहे। केमिकल फर्टिलायझर जे आज एवढं महाग मिळतं किंवा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पाहिजे असेल तेव्हा मिळत नाही, तर त्याचीसुद्धा कुठे ना कुठे कॉस्ट सेविंग आपल्याला करता आली पाहिजे। शेतकरी हा ऑर्गॅनिक फार्मिंगकडे पण गेला पाहिजे, अशा पद्धतीचं आपण काम करतोय। आणि केळीसोबत मी सांगायचं विसरली, पण आपल्याला हे पण सांगेल की बऱ्याच वेळा मी जेव्हा फिरते मतदारसंघामध्ये कापसाबद्दल पण मला शेतकरी विचारत असतात की कापसाचं तर नवीन ब्रीड मार्केटमध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की बीटी कॉटनचं जे उत्पादक आहे ते कमी झालेलं आहे। तर त्यासाठी सुद्धा कृषी मंत्रालय आणि भारत सरकार काम करते की मार्केटमध्ये नवीन बीटी बियाणं हे उपलब्ध झालं पाहिजे की जेणेकरून कापसाचं पण उत्पादन वाढेल। त्याच्यामध्ये कापसाला भाव अद्यापही शेतकऱ्यांकडून बोललं जातं। दुसरी गोष्ट की सीसीआय केंद्र अद्यापही काही ठिकाणी उघडलेले नाही, सीसीआय केंद्र बघा, आपण जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सीसीआय सेंटर घेतलेलं आहे आणि माझ्या माहितीच्या हिशोबाने रावेर पण सुरू होणार आहे। प्रत्येक विधानसभेमध्ये तालुक्यामध्ये मी विधानसभेचा आम्ही हिशोब केलेला की विधानसभेमध्ये एक तरी सीसीआयचं सेंटर ओपन झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने सुरूसुद्धा झालेलं आहे। जे भारत सरकारने म्हणजे आमच्या सरकारने जे सांगितलं होतं की आम्ही भाव मार्केटपेक्षा जास्त देऊन, आज आपण बघू शकतात की सीसीआय सेंटरमध्ये मार्केटपेक्षा जास्त भावाने खरेदी होते आहे सरकारच्या सांगण्यावरनं। आणि आता फक्त रावेर विधानसभेमध्ये बाकी, तर रावेरमध्ये पण आम्ही ओपन करणार आहे। पण काही सीसीआय सेंटरमध्ये बघायला गेलं तर शेतकऱ्यांना मॉइश्चरचा मोठा सामना करावा लागतो, त्यामुळे कटौती पण लावली। मॉइश्चरचं बघा, ज्या क्वालिटीचा कापूस अपेक्षित आहे ते तर आपल्याला देणं गरजेचंच आहे, पण त्यातल्या त्यातही आम्ही त्या अधिकाऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांना कुठे अडचण येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही तिथे उभी करायला लावलेली आहे, कारण शेतकऱ्यांचं कुठेही याच्यामध्ये नुकसान होऊ नये ह्या अनुषंगाने तशा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। शेतकऱ्यांची अशी देखील तक्रार की मॉइश्चर शेतकऱ्यांना जास्त लावते, मात्र मार्केटला जे बाहेरून येतात व्यापारी त्यांचं सीसीआय केंद्र व्यवस्थित घेतलं जातं। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, सीसीआय केंद्रामध्ये जर शेतकऱ्यांचाच माल घेतला जातो, जिथे अशा पद्धतीच्या तक्रारी येत असतील त्या ऑफिसरला आम्ही
लगेच कळवतो. जसं माझ्या मागच्या आठवड्यामध्ये चोपड्याकडची तक्रार होती, चोपड्याचं आम्ही सॉर्ट आऊट केलं. बोदवडची तक्रार होती, बोदवडची सॉर्ट आऊट केली. प्राधान्य CCI सेंटरवर हे शेतकऱ्यांनाच दिलं जाणार आहे, कारण की सेंटरच शेतकऱ्यांसाठी आहे तिथे. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.